मग थंडीचे दिवस चालू आहे म्हटलं, आपलं चहाचं पहिलं खळं झालंय म्हटलं, दुसरा चहा खळं व्हायच्या आधी ना तुम्हाला काहीतरी गोडधोड आहे ना, खाण्यासाठी चहासोबत खाण्यासाठी काहीतरी दाखवून देते. मग काय केलं, गव्हाचे नानकीट बनवायचे आपल्याला आज बघा घरच्या घरी. काय केलं, 1 वाटी गावरान तूप घेतलं आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली. पिठी साखर तर गावरान तूप कालून घेतलं मिक्सरच्या ह्याने आणि त्याच्यामध्ये ना 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटीनं आपलं गव्हाचं पीठ चाळून घेतलं, ते कालून घेतलं आणि असं पिठाचा गोळा केला जरशीक. बघा तुम्ही असा दिसतोय आणि काय केलं, गॅस चालू केला, त्याच्यावर तवा ठेवून दिला, तापाला त्याच्यावर झाकण ठेवलं. आता काय केलं, हातावरती गोळे घेऊन असे चपटे पेड्यावानी चपटे केले आणि त्याच्यावरती एक बदाम चिटकून दिला आणि ताटामध्ये ना कागद टाकून असे बघा अशा प्रकारे नानकीट ठेवून दिले तव्यावरती. आता झाकून ठेवले 15 मिनिटं. 15 मिनिटानंतर आहे ना बरोबर बारीक गॅसवरती शेकून घ्यायचे आणि मग बघा 15 मिनिटानंतर अशी नानकीट आपल्याला खायला तयार झाली. एकदम गव्हाच्या पिठाची, तर घरच्या घरी 15 मिनिटात तयार आहे. चला तर मग मी जाते दुसरा चहा प्यायला. तोपर्यंत तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कशी वाटली रेसिपी मग नक्की सांगा मला.